एकूणच पूर परिस्थितीने प्रचंड नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे। पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून कुठे किती नुकसान झालंय। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गळीत हंगाम लांबण्याची शक्यता। थकीत एफआरपी भरल्याशिवाय गळीत हंगामाचा परवाना मिळणार नाही, साखर आयुक्त दीपक तावरे यांची माहिती। तर आगामी वर्षातील गळीत हंगामावर उद्या होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार। जळगाव जिल्ह्यामध्ये गिरणा नदीचं रौद्र रूप, तर त्यामुळे चांसर गावात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, शेती पिकं जमिनी सकट वाहून गेली आहेत। व्यथा सांगताना महिलेला अश्रूनावर। नांदेडच्या नांदला दिग्रस परिसरामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान। 6 दिवसांपासून सोयाबीन पाण्याखाली, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। साताऱ्यातील माण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठं नुकसान। बहुतांश कांदा पावसानं भिजल्यामुळे खराब होण्याच्या मार्गावर। प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीमध्ये सरण रचून शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। रयत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा हा रास्ता रोको। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी, तर रास्ता रोको दरम्यान आत्मदहनाचाही प्रयत्न। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील चांसर गावातील शेतात पुराचं पाणी शिरलं। हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली, केळी, कापूस, मक्यासह इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। रायगडमधल्या कर्जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सुमारे 90% शेती पाण्याखाली, कापणीला आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। त्यामुळे तातडीनं पंचनामे करून आता नुकसान भरपाईची मागणी। धाराशिवच्या परांडा तालुक्यातल्या केळी बागांचं मोठं नुकसान। उल्फा नदीच्या पुरानं रुई गावातील केळी बाग भुईसपाट, काढणीला आलेली केळी बाग मातीमोल, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। पालघरच्या तलासरीमधील वरोळीतील 20 ते 25 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। पुराचं पाणी शिरल्यामुळे स्थानिकांचा घरातील प्रचंड नुकसान।